नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण बघू शकता तुम्ही छान असा वडा केलेला आहे. तर हा वडा कशापासून बनवला हा कोणाच्याच लवकर लक्षात येणार नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. एक बीट घेतला आहे आणि एक बटाटा घेतला आहे. छान असं बीट आणि बटाटा कुकरला बिना पाण्याचं उकडून घेतलेला आहे. तर खूप सुंदर असं उकडून घेतलं. तर त्याची साल काढायची. आता पूर्ण साल काढून घ्यायची दोन्हीची पण आणि आपल्याला छान असं किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे. किसणी मोठी किंवा बारकी कोणतीही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि छान असं आपल्याला बारीक किसून घ्यायचं. तर हा वड्याचा जो प्रकार आहे तो खूप आगळा वेगळा आहे. आत्तापर्यंत तुम्ही कधी पाहिला नसेल किंवा बनवला सुद्धा नसेल. तर नक्कीच शेवटपर्यंत पहा व्हिडिओ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा वडा मी कसा तयार केला आहे. लहान मुलांसाठी खास ही रेसिपी मी तयार केली आहे. लहान मुलं बीट खायला नको म्हणतात, तर त्यांच्यासाठी हा वडा बनवलेला आहे. तर ही रेसिपी नक्कीच तुमच्या उपयोगी पडू शकते. तर छान असा बीट आणि बटाटा किसून घेतला. त्यानंतर एक गॅसवरती कढई ठेवली. तर आपण जसं वडापावचा वडा बनवतो, बटाट्याचा वडा बनवतो ना, सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हा वडा बनवायचा आहे. तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवली. कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा थोडंसं तेल घातलं. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची आणि पाव चमचा हळद टाकायची आणि छान असं भाजून घ्यायचं. कांदा छान भाजल्यानंतर आपल्याला जे किसलेलं बीट आणि बटाटा आहे तो सुद्धा छान असा परतवून घ्यायचा. आपण जशी बटाट्याची भाजी करतो सेम त्याच पद्धतीनं करून घ्यायचे. तर बघू शकता मिरची टाकल्यामुळे त्याचा जो गोडाचं जे प्रमाण होतं ते एकदम कमी झालेलं आहे. त्यामुळं तुम्हाला वाटेल की ह्याची टेस्ट वगैरे तर खाल्ल्यानंतर नक्कीच लक्षात येते ह्याची टेस्ट खूप छान अशी चव आलेली आहे आपल्या वड्यांना. मुलांना खूप आवडलं. तर बघू शकता मी रवा घेतला आहे प्लेटमध्ये, एक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. तर बाहेरून कुरकुरीत म्हणजे क्रंचीपणा येण्यासाठी मी रवाचं कोटिंग केलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ते करू शकता तुम्ही. याच्यामध्ये ब्रेड क्रम्स वापरू शकता, म्हणजे ब्रेडचा जो मिक्सरला चुरा करून आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये कोटिंग करायचं म्हणजे त्याचं खालच्या वरच्या साईडला ब्रेड क्रम्स लावू शकता किंवा अजून काही तुम्हाला आवडत असेल तर ते करू शकता. त्यानंतर बेसन घेतलं आहे. 4 चमचे बेसन घेतलं. ते सुद्धा छान असं प्लेटमध्ये एकदम त्याचा पातळ असा सैलसर एकदम पातळ त्याचं बॅटर करून तयार घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त पाव चमचा हळद आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. तर ते जे आपलं बेसनचं कोटिंग आहे ते फक्त वरच्या आणि खालच्या साईडला लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या वड्याला क्रंचीपणा येतो. तर आपल्याला हे वडे डीप फ्राय नाही करायचे. आपल्याला हे वडे फक्त शॅलो फ्राय करायचे आहेत, कारण ही रेसिपी हेल्दी आहे. म्हणूनसाठी मुलांनासुद्धा जास्त तेलातलं खायला नाही द्यायचं आपल्याला. शॅलो फ्राय करायचं. बघू शकता फक्त एक पडी तेल ओतलेलं आहे. तेल छान गरम झालं की पॅनमध्ये आपल्याला एक एक वडा सोडून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडून छान असा ब्राऊन कलर येईल या रंगावरती आपल्याला छान असा वडा भाजून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर हा वडा तयार होतो. अगदी लहान मुलांना प्रचंड आवडतो. बघू शकता खूप छान अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे. तर कुरकुरीत होईल या प्रमाणामध्ये आपल्याला एक 5 मिनटं लागतात मंद गॅसवरती. तर आपला हा वडा फ्राय व्हायला शॅलो फ्राय करायचा आहे आपल्याला, त्यामुळं तेल वगैरे अजिबात जास्त खेचलं जात नाही. एक पडी फक्त तेल ओतलेलं आहे, त्याच्यातलं सुद्धा तेल शिल्लक राहिलेलं आहे बघू शकता शेवटी. तर खूप सुंदर असे वडे आपले तयार झाले आहेत. तर दोन्ही साईडून आपल्याला तर मी आता तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. खूप सुंदर लुक आलेला आहे आपल्या वड्यांना. आणि मी शेवटी एक तुम्हाला तोडून दाखवते. याच्यामध्ये कलर काहीसुद्धा ॲड केलेला नाही, तरीसुद्धा वरून पिवळा कलर आतून लाल कलर आलेला आहे. मुलांना ओळखलेसुद्धा नाहीत की हे बीटचे वडे आहेत. तर माझ्या मुलांना प्रचंड आवडले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.